मुंबईत चर्चगेट जवळच्या सिडनम मॅनेजमेंट कॉलेजला रविवारी लागलेल्या आगीनंतर या परिसरात होणाऱ्या पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। अशा दुर्घटनेच्या वेळी इथल्या पार्किंगच्या समस्येने मोठा अनर्थ घडू शकतो, त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिक करतायत। रविवारी पहाटे सिडनम कॉलेजला लागलेल्या आगीत तिसरा मजला सुमारे 16,500 पुस्तकांसह आसात जळून खाक झाला। सुदैवानं वेळ पहाटेची असल्यानं मुंबईतल्या मोकळ्या रस्त्यांमुळे फायर ब्रिगेड वेळेत पोहोचू शकली, पण गर्दीच्या वेळात ही आग लागली असती तर या परिसरात रस्त्यांवर केलेल्या डबल पार्किंगमुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचायला वेळ लागला असता आणि या दुर्घटनेनं मोठं रूप घेतलं असतं। वनवेचा रस्ता आहे, त्याच्यामुळे दुतर्फा ट्रॅफिक नसतो, पण पार्किंगचा प्रॉब्लेम या भागामध्ये आहे। 2-4 मजल्यांची 2 घरं आहेत, त्यावेळेस लोकांकडे तितक्या गाड्या नव्हत्या, परंतु त्या गाड्यांचे प्रमाण फार प्रमाणात वाढलेलं आहे आणि ॲम्ब्युलन्स आणि हे फायर फायटिंग गाड्यांसाठी पार्किंगचा नाहीतरी थोडाफार त्रास होत असतो, त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। या महत्त्वाच्या परिसरात दुर्घटनेच्या वेळी पोलीस आणि फायर ब्रिगेडलाही रस्त्यावरच्या या पार्किंगचा अडथळा हे फार मोठं आव्हान असतं। युजुअली ट्रॅफिक हा इश्यू सगळीकडेच आहे आम्हाला, कारण की कोणत्याही ठिकाणी आपण गेलो तरी ट्रॅफिक हा या मुंबईचा एक अविभाज्य घटकच आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला मुश्किलात होतेच। परंतु सकाळची वेळ असल्यामुळे तसा काही आम्हाला तिथे पोहोचण्याला त्रास झाला नाही। गल्लीबोळामध्ये जे काही पार्किंग झालेलं असतं किंवा जे काही अडथळे निर्माण झालेले असतात, हे सायरन फायर ब्रिगेड किंवा ॲम्ब्युलन्स किंवा पोलिसांचे सायरन ऐकून देखील लोक बिल्डिंगमधून पाहत बसतात। या विभागातल्या पुनर्विकासात हेरिटेजच्या जाचक अटींचा अडथळा आहे, त्यामुळे ही समस्या स्थानिकांची डोकेदुखी बनली आहे। दिक्कत तो बहुत होगी, नो फायर ब्रिगेड, एम्बुलेंसेस, सब चीज़ में दिक्कत होती है। वो ज़माने से ये ज़माना तो बहुत डिफरेंट है। टुडे ईच फैमिली हैज़ गॉट मोर देन 3 कार्स 4 कार्स, तो वो तो आप पार्किंग का करेंगे। घरी जरी 4 माणसं असते तरी पण त्याच्याकडे 4-4 5-5 गाड्या असतात, तर मग बिल्डिंगमध्ये पार्किंग नसल्यामुळे मग रोडवरती पार्किंग करतात। पार्किंग केली नसली मग त्याच्यामध्ये आधी परत बाहेरून येणारे लोक डबल पार्किंगमध्ये करतात। सिडनेमच्या परिसरात पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता यंत्रणांनी वेळीच उपाययोजना करावी, अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे। संबंधित यंत्रणा त्याची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे। अजित मांढरेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।